कांसई बजरंग्स या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे कांसई स्ट्रायकर्स या टीमला बॅटिंग करण्यासाठी। 3 ओव्हरची मॅच। चला टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी। KPL सीझन 6 मधील अंतिम सामना मेगा फायनल यासाठी केला होता तास गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय। पहिला चेंडू वाईड बॉलचा इशारा येतोय। अवांतर धावेने श्री गणेश होते, गोलंदाज आहेत ज्ञानदेव या पहिल्या षटकामध्ये। फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय, गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा। कांसई प्रीमियर लीग सीझन 6 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे। मेगा फायनल सुरू आहे या 2 नामवंत संघांमध्ये। मागच्या वर्षी कांसई पॅन्थर्स या टीमने ही स्पर्धा जिंकली होती आणि या वर्षी नवीन चॅम्पियन। पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती। चांगली फिल्डिंग, धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल। 4 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये। खऱ्या अर्थाने काल कोणी विचार देखील केला नसेल की कांसई स्ट्रायकर संघ फायनल मध्ये येईल। ज्याप्रमाणे काल त्यांनी परफॉर्मन्स केला होता, परंतु आज त्यांनी चांगली कामगिरी केली। ज्या काल चुका केल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करून आज अप्रतिम खेळ केलेला आहे आणि सर्वांना आश्चर्याचे धक्के देत हा संघ दाखल झालेला आहे अंतिम फेरीमध्ये। आणि अंतिम फेरीमध्ये देखील चांगली कामगिरी नक्कीच करतोय। चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, स्वप्नवत सुरुवात केलेली आहे या मॅच मध्ये कांसई स्ट्रायकर्स या टीमने। डॉट बॉल आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 5। 3 ओव्हरची मॅच आहे। धावसंख्या 5 आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। षटकामध्ये स्ट्राईक इनला बॅट्समन विनय आहे। एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये। बॅकफुटला गेले होते, टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती। कांसई प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये एकूण 7 संघांचा सहभाग होता, त्यामधील 5 संघांचा गाशा गुंडाळलाय, उरलेत फक्त हे 2 संघ। ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, नक्कीच अडवू शकले नाहीयेत, त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती आहेत। विनय स्ट्राईक इन वरती आहेत। लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय, मिळते अवांतर धाव। धावसंख्या धावफलकावरती आहे 8। कांसई प्रीमियर लीग आपण पाहतोय गेली 5 सीझन यशस्वी आयोजन, 6व्या सीझन मध्ये देखील यशस्वी आयोजन नक्कीच करून दाखवलेलं आहे। ओम साई क्रीडा मंडळ कांसई गाव आयोजित कांसई प्रीमियर लीग अंतिम सामना सुरू आहे। धावसंख्या धावफलकावरती आहेत 8। एकमेव अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये 2 दिवस खऱ्या अर्थाने जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था असते, महिलांसाठी कार्यक्रम असतो। डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती। पंचांचा इशारा DRS रिव्ह्यू घेतलेला आहे। सॉफ्ट सिग्नल पंच आपण द्यायचा आहे। सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करतोय। स्क्रीनवरती आपण पाहू शकाल पोहोचलेले आहेत। एकूण धावा मिळतील 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो।
धावसंख्या 2ने पुढे जाईल 10. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज शुभम, ज्याप्रमाणे सांगितलं होतं बजरंग या टीमच्या कॅप्टनने की 15च्या आत थांबवण्याचा प्रयत्न असेल, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे असं वाटतं की 20 ते 25 धाव बनवतील. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. 100% एफर्ट, 100% प्रयत्न. जपेश 2 धावा मिळतील या चेंडूवरती. जपेशने आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. टॅप केलं चेंडूला, त्यानंतर लॉंग ऑनला जपेश होते, स्वतःला स्ट्रेच केलं, त्यानंतर हा चेंडू अडवलेला आहे. 2 धावा. 100% एफर्ट, 100% कमिटमेंट आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. SOUT फलंदाज झाले बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. दिलीप दादा भोईर आपण या आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तुषार आहेत नवीन गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 13. स्ट्राईक इनला बॅट्समन शशांक. ज्या शशांकने फर्स्ट क्वालिफायर मध्ये चांगली बॅटिंग केली होती, 2 चौकार मारून सामना जिंकून दिला होता. टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग जपेश करतायत. 1च धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाज तुषार अष्टपैलू खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर आहे तुषार. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि काय घडले चेंडूवरती. मिळतील एकूण धावा 2. जिथे 1च धाव होती, कदाचित बॅट्समन देखील बाद होऊ शकला असता, तिथे मात्र या 2 धावा मिळतात. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडेसे फंबल झाले, त्यामुळे मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. कांसई प्रीमियर लीग अंतिम सामना, मेगा फायनल. आणि बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट. 1 धाव मिळते डिक्लेअर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट बॉल. टार्गेट सेट बॉल. परफेक्ट यॉर्कर. धावाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद शेवटच्या बॉलवरती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 19 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कांसई बजरंग या टीमला 18 बॉल 19चं टार्गेट चॅम्पियन होण्यासाठी.
सामना संपला की लगेचच आपण तो कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यामुळे महिलांना विनंती आहे की कोणीही जाऊ नका. ज्यांचं जेवण करायचं राहिलं असेल त्याने जेवण करून घ्यावं. अठरा चेंडू आणि 19 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. तुषार आणि करण ही सलामीची जोडी दाखल होतीये. कांसे बजरंग्स आणि कांसे स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये अंतिम सामना मेगा फायनल. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय उमेश दादा पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांसई प्रीमियर लीग मध्ये. 18 बॉल 19 धाव बनवायचे आहेत. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव आणि अवांतर धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे 1. सॉफ्ट आणि केलटाय सेन्सिबल बॅटिंग. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. स्ट्राईक इनला बॅट्समन करण आहे. रन मशीन या टीमची ड्राईव्ह. आणि काय घडलंय, जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र मिळते जीवनदान. कारण की चेंडूला पकडू शकले नाहीत रतन, अथवा करणला माघारी परतावं लागलं असतं. तर या दरम्यान पंकजदादा पाटील यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत. एक धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. 18 बॉल मध्ये 19 धाव बनवायच्या आहेत. सेन्सिबल बॅटिंग करतात करण आणि तुषार. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना करण स्ट्राईक एंडवरती आहेत. रन मशीन ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत विनय. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. 14 चेंडू 14 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत आणि 1 धाव झाली पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल. आणि सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य देत आहेत हे दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षक आहेत आणि SOUT फलंदाज झाल्या बाद विकेट समाधान. आणि ही गोल्डन विकेट मिळवलेली आहे. करण बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 12 चेंडू शिल्लक. 13ची गरज या मॅच मध्ये. सात धावा धावफलकावरती आहेत.
12 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 चेंडू बनवायच्या धाव 12 या मॅच मध्ये. आणि डॉट बॉल असेल. तुषार आहेत स्ट्राईक एंड वरती. 10 चेंडू शिल्लक. 12 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट सामना सुरू आहे. अंतिम सामना, मेगा फायनल. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेशर वाढत चाललेला आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. कांसई बजरंगच्या टीम वरती चेंडू शिल्लक आहेत 9 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. 9 चेंडू 12ची गरज. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 11 ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आपल्या या स्क्रीनवरती पाहू शकाल. 8 बॉल 11ची गरज. अमोल कॅप्टन आहेत. कॅप्टनला कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. आणि यस फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. संघनायक अमोल बॅक टू द पवेलियन. चॅम्पियन होईल त्या चॅम्पियन संघाला कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक कुणाल दादा भोईर यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जो संघ रनरअप होईल त्या संघासाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. कांसई बजरंग संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8. 6 चेंडू शिल्लक. 11ची गरज या मॅच मध्ये. मध्ये दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन 6 बॉल 11 बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी. टॅप करतायत क्षेत्ररक्षक आहेत. सत्याभाई आपल्या उंचीचा पुरेपूर ते फायदा घेत आहेत. मिळते एक धाव. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या आहेत 10 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन शुभम. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. दोन्ही पंच तिन्ही पंच एकत्र येत आहेत. एक धाव आहे का? यस एक धाव आहे. चार चेंडू 9. गोलंदाज रोहित. लाईन चांगली आहे. डॉट बॉल. चेंडू पडला आणि चेंडू आतमध्ये आला ऑपब्रेकच्या माध्यमातून. यस चॅलेंज केलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. रिव्ह्यू घेतलेला आहे. आय थिंक नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन मध्ये आहे असं चित्र प्रथम दर्शनी आपण पाहू शकाल. त्यामुळे ऑनफिल्ड जो कॉल असेल तोच ग्राह्य धरला जाईल. याचाच अर्थ आलाय हा डॉट बॉल.
रिव्ह्यू रिटेन असेल. थोडस तुषार थोडस आपण बाजूला थांबायचंय कारण की 3 बॉल 9ची गरज. शुभम ऑन स्ट्राईक आणि क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. मन जिंकलेले आहेत आणि अंतिम मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी. आणि आलाय हा डॉट बॉल. जल्लोष करतायत, आनंद उत्सव साजरा करतायत कांसाई स्ट्रायकर संघ. एक चेंडू शिल्लक 9ची गरज. कांसाई प्रीमियर लीग सीझन 6 चा चॅम्पियन संघ कांसाई स्ट्रायकर्स. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कांसाई स्ट्रायकर्स चॅम्पियन. माननीय उमेशजी अनंता पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करू. मी विनंती करेन कुणाल दादा आपल्या शुभ हस्ते आपण उमेश अनंता पाटील साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. ओके. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गौरव आहेत. गौरव या आपण. गौरव तांबटकर याचा आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा लगेच देऊया तुम्हाला. आपले विद्यमान नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय उमेशजी अनंता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. पंकज पाटील त्यामुळे मॅन ऑफ द मॅच देऊ. चला मॅन ऑफ द मॅच देऊ या. रोटकर या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पंकजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचा आपण अगोदर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपले विद्यमान सर्व नगरसेवक. उपस्थित आहेत त्यांचा आपण सत्कार करावा. आणि त्यानंतर नगरसेविका अर्षदाताई पंकज पाटील यांचा सुद्धा आपण सत्कार या व्यासपीठावरती करतोय. चला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी मान सन्मान केला गेलाय. ओके. पुढचा सन्मान करूया आपण हर्षदाताई पंकज पाटील. चला थोडं शांत राहा आता आपण. ओके सरळ समोर समोर
ओके, आपण आलात या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सतश आभार. भावेश याचं इकडे. चला आता आपण थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. प्रथम लहान मुलींसाठी असतील ज्या संगीत खुर्चीमध्ये सहभाग नोंदवला त्यांचा आपण अगोदर बक्षीस देणार आहोत. चेक. हॅलो, चेक. चला नगरसेवक साहेब, आपल्याला विनंती आहे आपण बसून घ्या सर्व वरती आणि लेडीजला विनंती आहे की आपण खाली बसा इकडे. चला या, तुम्ही इकडे या कारण तुमच्या हस्ते बक्षीस द्यायचं आहे लेडीजला. चला खाली या. ओके. आणि सर्व नगरसेवक साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती सोफे जे आहेत तिथे बसावं. बसा इकडे. ओके. चला असे उभे राहायचे. प्रत्येक लहान मुलींची यांची नावं घेतो ज्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यांचा आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत. हा, लहान मुलींचे. ओके. ट्रे घ्यायचे. चला, जो लहान मुलींचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या मुलींची नावं घेतो त्यांनी पटकन यायचंय, बक्षीस घ्यायचं आणि असं खाली उतरायचंय. ओके. चला, लहान मुलींमध्ये आरोही. चला, कोणाचं नाव आहे? ओके. चला, गौरी. नाही, आम्ही नाही बसत, तुम्ही बसा. गौरी. चला या. चला, अद्विता, अमृता, ज्यांची नावं घेतो. अमृता, हिताशी आहे का? चला या. दृष्टी, सिद्धी. अद्विता. चला या.